ये खेत के लिए लगती ये मोटर है। तो दोस्तों हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा।
साईड स्क्रीन जवळचे प्रेक्षक साईड लावा, विनंती आहे. साईड स्क्रीन जवळचे सर्व प्रेक्षक आपल्याला विनंती आहे साईडला येऊन जा. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. धरतीधन आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर हरताळकर हॉस्पिटल या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र सामना सुरू होत असताना यावेळेसचा बॉल फटका मात्र हवेत, फिल्डर चेंडूच्या खाली आणि पहिल्याच बॉलवर मॅन फ्रॉम धानोरा यांनी मात्र केली आहे शिकार आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र निखिल यांना परतावं लागतंय. जबरदस्त गोलंदाजी, हर्षवर्धनला इकडे मात्र विकेट मिळते. फलंदाज बाद आहे डीजे. विकेट मात्र इकडे आले आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र स्ट्राईक करताना आपल्याला हर्षवर्धन पाहायला मिळालेत. परतावं लागले तंबूच्या आसरेला. निखिल यांना गोल्डन डक्साचे मात्र शिकार झालेत आणि विकेट मात्र इकडे येत असताना यावेळेस हलक्या हाताने केवळ आणि केवळ दिशा देण्याचा प्रयत्न बॅटिंगसाठी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय नवीन फलंदाज जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शशांक आणि हेमंत ही जोडी मात्र जी की आता आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने तिकडे केवळ आणि केवळ ढकलला बॉलला पहिली धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर लावली आहे. 2 दिवसांच्या प्रमाणात जर बघितलं तर आज थंडी थोडीशी जास्त जाणवतीये सर्वांनाच. सर्वच मात्र स्वेटर्स ऑन करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, बट मैदान सोडायला कोणी तयार नाहीये. यावेळेस लोअर फुट टॉस मागच्या दिशेने ड्राईव्ह करून दिलाय अलॉंग दी कार्पेट. फिल्डर मात्र तिकडे काय चेंडूच्या मागे आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल धाव स्वरूपी आपण बघतोय. रन संख्या इकडे मात्र आपल्याला स्कोर कार्डवर जी की वाढताना पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 3 धावसंख्या या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवर लागते. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल मारा आतापर्यंत जो की राहिलाय. गोलंदाज हर्षवर्धन यांचा कौतुक करावं लागेल त्यांच्या गोलंदाजीचं. रन संख्या स्थिर आहे. यावेळेसचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न, हालाकी संपर्क तितक्या काही खास होणार नाही. फिल्डर इथे देखील मात्र 1 धाव आपल्याला घेताना पाहायला मिळतील आणि रन संख्या देखील मात्र या एका धावेच्या मदतीने पुढे जाताना जी की आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर स्कोर कार्ड पुढे जातोय. 4 धावा स्कोर कार्डवर आहे. रन संख्या 4. यावेळेसचा बॉल आता काय ड्राईव्ह करून दिलाय मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक हेमंत यांच्या बॅटमधनं चौकार येतोय. पुणेरी फ्राईज ब्रँडेड सुपर क्रॅकिंग चौकार. गरज होती फटक्याची आणि त्या 4 धावा मात्र आलेल्या आहेत. डान्सिंग डाउन द ट्रॅक समोरच्या दिशेने ॲज स्ट्रेट ॲज ॲरो, तीर की तरह सीधा, सरळ चौकार 4. हर्षवर्धन नक्कीच एक नावाजलेले खेळाडू आहेत या भागातील. सुरुवातीला जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर विकेट देखील मात्र त्यांनी इकडे मिळवली आहे आणि आता मात्र चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील मात्र स्कोर कार्डवर वाढतीये. 8 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. यावेळेसचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. इथे देखील आपण बघतोय संपर्क मात्र तितका काही खासा झाला नाही. चौकार आला, बट त्याच्यानंतर जर बघितलं तर षटक देखील मात्र इकडे निर्धाव चेंडूने पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 1 ओव्हर 8 रन 1 गडी बाद. 1 ओव्हर 8 1 गडी बाद. डीजे. चला पहिल्या षटकाचा खेळ इकडे मात्र पूर्ण झाल्यानंतर आपण बघू शकतो 8 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागताना जे की आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 8 षटकांची तशी मॅच आहे. दुसरं षटक मात्र जे की आपल्याला पाहायला मिळेल 38 पॉवर प्लेचं. गोलंदाजी मार्कवर आता पुढच्या षटकात गोलंदाज मात्र येत असताना स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच गोलंदाजीचं प्रायोजकत्व
यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिले गेले ॲडव्होकेट सचिनजी पाटील सर यांचंही आम्ही धन्यवाद मानतो, जे की या स्पर्धेचे बॉलिंग एंडचे स्पॉन्सर आहेत. त्याचबरोबरीने जर बघितलं तर धन्यवाद राहील बॅटिंग एंडचे प्रायोजकत्व ज्यांनी दिलंय, गिरिराज बिल्डर्सचे सर्वेसर्वा नंदकिशोरजी पाटील. रनसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीवर 8 रन 1 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. धर्मा सर यांना मात्र आता पाचारण करण्यात आलंय. वेगा टाकण्याचा प्रयत्न रीड केलाय, सरळ मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 6 धावा षटकार, सिक्सर. थैंक यू डीजे. षटकार मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळाला. बॉल फलक में और गेंदबाज की जान भी पूरी तरह से हलक में. रन संख्या 14 रन. पुढचा चेंडू यावेळेस काय, ओहो काय फटका मारलाय, लाजवाब. हालाकी नो बॉल इकडे मात्र कळवला गेलाय, बट फटक्याचं कौतुक राहील. इतक्या चांगल्यारीत्या जर बघितलं तर त्यांनी कनेक्ट केला, खासा वेगात होता बॉल आणि नो बॉलचा इशारा मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून येतोय. 2 धावा इकडे मात्र जुळताना ज्या की पाहायला मिळतील, पळून ज्या पूर्ण केल्यात आणि 1 धाव नो बॉलची देखील मात्र इकडे जोडणार आहे. संधी आहे आता पुढच्या बॉलवर हात खोलण्याची, मोठा फटका खेळण्याची. रनसंख्या मात्र इकडे वाढतीये. पुढच्या बॉलवर पंचांचा जर बघितला तर इशारा देखील आलाय, हेडचा फ्री हिट. यावेळेसचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे. धावबाची संधी. आय गेस चेंडू तिकडे मात्र गोलंदाजांच्या हातापर्यंत कॅरी झाला नाही. नक्कीच आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल इकडे गोलंदाजांचा. धर्मा सर यांचा जारी त्या गोलंदाजी त्यांनी मात्र आतापर्यंत केली आहे. षटकार खाल्ला, नो बॉल खाल्ला, बट त्याच्यानंतर फ्री हिटच्या बॉलवर कॅचही झालाय. त्यामुळे यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. नेहमीच क्रिकेटच्या मैदानामध्ये जर बघितलं ना, स्वतःवर विश्वास ठेवणं मात्र गरजेचं असतं, स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. कारण जिंकतात तेच ज्यांचा स्वतःवरती विश्वास असतो. 17 वर 1 स्कोर. 17 for 1 डावाचं दुसरं षटक. वेगात टाकलाय, वेगात टाकलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर अलॉंग दी कार्पेट 1 धाव इकडे मात्र वेगात मिळून जाईल, फक्त दिशा दिली होती. धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. 18 धावा मात्र या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावे लागतात आहे. जबरदस्त आयोजन, नियोजन. आसपास जर बघितलं तर नक्कीच आपण बघतोय शेती देखील आहे आणि त्यातल्या त्या थोडंसं शहर मैदानाच्या बाहेर जरी असलं तरी काय झालं, थोडंसं मैदान शहराच्या बाहेर जरी असलं तरी काय झालं, क्रिकेटची आवड प्रत्येकाला इकडे घेऊनच येते. 2 बॉल याची बाकी आहेत. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न आहे, उसळता बॉल मागच्या दिशेने. फिल्डर मात्र तिकडे पोहोचलेत. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत जर बघितलं तर दुसरी देखील धाव इकडे मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. रनसंख्या मात्र या 2 धावांच्या मदतीने वाढतीये. 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून. शॉर्ट रन इकडे मात्र जो की पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय. एक स्कोर सध्याच्या घडीला. शेवटचा बॉल यायचा बाकी. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 ओव्हर 19, 2 ओव्हर 19 1 गडी बाद, 2 ओव्हर 19 1 गडी बाद. थँक्यू डीजे. खासा चाहता वर्ग जर बघितला तर प्रत्येक खेळाडूचा इकडे मात्र दाखल आहे मॅचेसचा आनंद घेण्यासाठी. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. CPL एक अशी स्पर्धा जिच्यावर नेहमीच प्रेक्षकांनी मात्र प्रेम केलंय. म्हणजे ऑक्शनपासूनच जर बघितलं ना तर प्रत्येकाला आतुरता सुरू होते. कोणाची टीम पडलेली आहे, कोणत्या संघ मालकांचा संघ आहे, नक्कीच जर बघितलं तर कोण कोणाच्या संघात गेलाय. म्हणजे एखाद्या संघ मालकाचा संघ जरी नाही पडला तरी आपण बघतो की ती गोष्ट मात्र चर्चेत येते. कारण की सातत्याने जर बघितलं ना तर स्पर्धेमध्ये आपण बघतो संघ मालक नेहमीच मात्र स्वप्न घेऊन
उतरतात. आपली टीम मात्र जिंकेल. आपल्याला तो मानाचा करंडक पाहिजे. त्या ट्रॉफीने आपल्या घरची आपल्या ऑफिसची शोभा वाढवली पाहिजे. आपल्या टीमचा खेळ मात्र जोरदार झाला पाहिजे. रनसंख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस काय आय गेस रेफरल इकडे मात्र घेतला गेलाय. कैलास पाटील सर झाडी तालुका अंबळनेर खास जर बघितलं तर अंबळनेरवरनं मॅचेसचा आनंद घेण्यासाठी मात्र तिकडे आलेले आहेत आणि त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. रेफरल इकडे मात्र झोकी घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत. फेअर डिलिव्हरी हा मात्र इकडे निर्णय जो की ऑनफिल्ड पंचांच्या माध्यम फेअर डिलिव्हरी पिचिंगच्या रिगार्डमध्ये आणि बॉल वाईड आहे. यस ऑन दी पिच झालाय आणि व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र जो की दिला गेलाय. यावेळेसचा बॉल खासा वेगात टाकण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. डावाचं जर बघितलं तर आता तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलंय. 20 वरती 1 स्कोर. अक्षरशः जर बघितलं ना मैदानाच्या आतमध्ये टोळ्याच्या टोळ्या दाखल झालेल्या मॅच बघण्यासाठी. ही मात्र खास बात आहे प्रेक्षकांची. कारण की चोपडा म्हटलं की खासशी क्रिकेट चाहते. खास करून रात्रीच्या सत्रात प्रत्येक जण आपलं जर बघितलं तर कामावरनं व्यवसायावरनं शेतीतनं रात्रीच्या सत्रात पुरेपूर वेळ काढून मात्र मॅचेसचा मनमुराद आनंद घेण्यासाठी इकडे मात्र पोहोचतात. काही काही तर असे देखील आहेत जे प्लॅन करून निघतात आणि घरीही सांगून येतात की आज रात्रीचं जेवण काही करू नका, आज मॅच बघायला चाललोय, आजचं जेवण बाहेरच आहे. तर नक्कीच ही या गोष्टीची देखील एक वेगळी मजा आहे की मित्रांसोबत जर बघितलं तर प्लॅन करून सामना बघायला जाणं. प्रीमियर लीगचा थरार मोठ्या संख्येने आपण बघतोय तालुक्यांमध्ये आता वाढतोय. यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. धावस्वरूपी एक धाव मात्र मिळेल. कारण की एक काळ होता जेव्हा आपण टुर्नामेंट म्हणलं ना की मोठे शहर ओपनच्या टीमा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळायच्या. बट त्याच्यानंतर IPL आलं. म्हणजे आपण IPL फक्त बघतो, आपण म्हणतो IPL ने आपल्याला काही दिलं नाही, बट IPL ने खूप काही दिलंय. आज आपण CPL भरवली आहे, याच्या मागे देखील कुठं ना कुठं IPLच आहे. नक्कीच प्रीमियर लीगचा फॅड हा मात्र मोठ्या प्रमाणावर जर बघितलं तर जो की आलाय. आपण बघतो आजकालच्या काळात जर बघितलं तर राज्यात प्रीमियर लीग खेळवली जाते. जिल्ह्याची प्रीमियर लीग होते. तालुक्याची प्रीमियर लीग होते. गावाची प्रीमियर लीग होते. आणि आपल्या जळगावला जर बघितलं तर फॅडच आहे मग समाजाच्या क्रिकेटचा. आजकाल समाजाच्या देखील मोठमोठ्या स्पर्धा मात्र ज्या की आपल्याला पाहायला मिळतात. ही मजा आहे या खेळाची. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने. इथे मात्र काय धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढेल. चांगली गोलंदाजी राहुल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत केवळ आणि केवळ 3 धावा आतापर्यंत जॅकी खर्च केलेल्या आहेत. प्रत्येकाने आपली जिम्मेदारी जर बघितलं ना अतिशय चांगल्यारीत्या पार पाडली आहे गेल्या 3 दिवसांमध्ये. आजचाही दिवस ऑलमोस्ट समाप्तीच्या दिशेने. बट दरम्यानच्या काळात काय रिव्हर्सचा फटका. सुंदर हँडल आहे कोऑर्डिनेशन. चेंडू पसार. धावा मिळतील 4. चौकार. सव्वीस 3 ओव्हर 26 ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 26 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. तसं लीग स्टेजेसचा हा शेवटचा मॅच आहे. या आधीच्या मॅचमध्ये काय रोमांच आपल्याला पाहायला मिळाला. लो स्कोरिंग सामने. बट अजून एक आहे लो स्कोरिंग सामने या मैदानावर नेहमी चांगले झालेत आणि खास करून दिवसाची शेवटची मॅच ही मात्र चांगली झाली आहे. गेल्या 2 दिवसाचा अनुभव आहे आणि त्याचमुळे आपण बघतो की प्रेक्षक जर बघितलं तर मोठ्या संख्येने. आज तसा शनिवार आहे, उद्या रविवार. तर नक्कीच प्रेक्षकही मात्र आस लावून बसले आहेत की आजचा सामना जाऊ द्या 11:30 पावणे 12 पर्यंत. उद्या काय टेन्शनच नाही आहे. सकाळी उठलं फ्रेश झालं की वापस मैदानावरच यायचं आहे. कारण की उद्याच्या दिवसात जर बघितलं तर 4 क्वार्टर फायनल्स, 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल. नक्कीच जर बघितलं तर उद्याच्या दिवसात जे की आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे मात्र पुढच्या षटकात येत आहे धर्मा सर
ज्यांनी या आधीच्या षटकात 11 धावा मात्र इकडे खर्च केल्या होत्या त्यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलंय. 3 षटकांच्या अखेरीस 26वर 1 स्कोर. CPLचा थरार, एवढं मोठं आयोजन आणि कोण म्हणेल ही स्पर्धा जर बघितलं तर या स्पर्धेला तसं फक्त ट्रॉफी हेच बक्षीस आहे. कोणी बाहेर न येईल ना जळगावच्या तर तो एकच गोष्ट म्हणेल. यावेळेसचा बॉल काय, आता लपेटलाय बॉल, फिल्डर मात्र तिकडे, हर्षवर्धन यांनी मात्र झेल टिपलाय आणि अप्पांचा बोट मात्र आकाशाकडे जात असताना एक सांगतोय हर्षवर्धननी झेल पकडलाय, एक सांगतोय धानोऱ्याचा आहे. ही तर खास बात आहे क्रिकेटची की प्रत्येक जण आपापल्या खेळाडूला मात्र इकडे सपोर्ट करतं. 26च्या स्कोरवर दुसरा गडी बाद, OUT आउट. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आदरणीय प्रदीपजी वाघ सर हातेडवरनं मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं देखील आयोजन समितीकडनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काही म्हणा, आमच्या आयोजन समितीचंही कौतुक राहील. म्हणजे जो मान्यवर येतोय तो कुठून येतोय याची देखील माहिती पोहोचवली जाते. या गोष्टीची देखील एक आपली वेगळी मजा आहे, कारण की फार लांब लांबवरनं मात्र मान्यवर इकडे मात्र दाखल होतात आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कोणी जळगाववरनं आलंय, कोणी गावखेड्यावरनं आलंय, कोणी इतर तालुक्यातनं आलंय. धाव स्वरूपी जर बघितलं तर आपण बघतोय इथे देखील जर बघितलं तर धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये चोरली जाईल. जय हिंद क्रिकेट क्लब सातत्याने जर बघितलं तर स्पर्धा तर नक्कीच पार पडते, बट युवा खेळाडूंना एक जे व्यासपीठ मिळते ती मात्र फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की 27वर 2 स्कोर आपण बघतोय स्पर्धेत युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं असो किंवा मग त्याचबरोबरीने चॅरिटीचे कामं असो जे आपण सातत्याने बघतो, समाजकार्य जे मात्र जय हिंद क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून राबवले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक प्रतिष्ठित क्रिकेट क्लब आहे जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा, हा देखील 27वर 2 स्कोर. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, हो व्हॉट एफर्ट, ऐन मौक्याच्या क्षणी पाय घसरला. थोडासा ब्रेक जर बघितला तर तिकडे लावण्यात कंट्रोल राहिलं नाही, बट एफर्ट लाजवाब होता. आपण बघतोय स्पर्धेच्या माध्यमातून जो काही निधी देखील जमा होतो त्यातनं मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य देखील केले जातात. मागच्या वर्षी देखील आपण बघितलं होतं. नक्कीच वर्षभरासाठी आपण बघितलंय 4 पेशंट्सला जय हिंद क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून डायलिसिस सेंटरवरती दत्तक घेतले गेले 4 पेशंट्सला, जे मागच्या वर्षीचं आयोजन आपण बघितलं होतं त्यातनं जो काही निधी जमा झाला होता त्यातनं, तर ही चांगली गोष्ट आहे. याचमुळे आपण बघतोय की या स्पर्धेवरती खास करून जे स्पॉन्सर्स असतील, जे काही दानदाते असतील त्यांचं मात्र खास प्रेम आहे. कारण की क्रिकेट तर होत आहे, बट समाजकार्य देखील मात्र इकडे झालं पाहिजे. नक्कीच त्यासाठी देखील त्याचबरोबर जर बघितलं तर अनाथ आश्रमांसाठी देखील जे काही आपले अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील सातत्याने कार्य राहिलं जय हिंद क्रिकेट क्लब चोपडाचं. यावेळेसचा बॉल इकडे काय आय गेस चेंडूने घेतली आहे यष्ट्यांची पप्पी आणि फिल्डरने देखील घेतली आहे बॅटरची पप्पी. विकेट मात्र इकडे येताना पाहायला मिळते. OUT आउट. बॅकफूट वरती गेले, वेट ट्रान्सफर करून खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे काय रफ्तार से गिरफ्तार धर्मा सर. आज जर बघितलं तर आपल्या गोलंदाजीला पुरेपूर आपल्या जर बघितलं तर हाताला धार लावूनच इकडे दाखल झालेत. बोला ना. मोहिद्याचे सरपंच आदरणीय दिनेशजी पवार साहेब यांचं मात्र इकडे आगमन आहे. पावराचे सरपंच दिनेशजी पावरा मोहिदाचे सरपंच, बस एवढंच ना.
मोहिदाचे सरपंच आदरणीय दिनेशजी पावरा साहेब यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील आयोजन समिती जय हिंद क्रिकेट क्लब यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सिद्धार्थ जे मात्र आपण बघतोय न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. धावस्वरूपी जर बघितलं तर आपण बघू शकतो. तत्पूर्वी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. चांगलं षटक धर्मा सर यांनी हाताळलं. नाही म्हणता म्हणता 2 विकेट आपल्या स्पेलमध्ये त्यांनी घेतल्या. 4 ओव्हर 31 3 गडी बाद. पहिल्या डावाचा खेळ पूर्ण. डीजे नाही दुसरं काय हो इकडे मात्र काय प्रयत्न लाजवाब होता अजय यांच्या माध्यमातून. आला की धावस्वरूपी जर बघितलं तर धावसंख्या इकडे मात्र वाढताना पाहायला मिळेल. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र वाढतीये 32 वरती 3. यावेळेस बॉल वेगात टाकलाय. फ्लाइंग स्लिपला आहेत खेळाडू आहेत डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इकडे मात्र चेंडू काही यष्ट्यांवर आदळला नाही. खासा वेगात मात्र चेंडू तिकडे थ्रो केला होता. आला की धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव. 33 वर 3 स्कोर. यावेळेसचा बॉल इकडे काय फटका मात्र हवेत आणि क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. ओयूटी आउट. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर आदरणीय रविभाऊ माळी विद्यमान नगरसेवक यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि रविभाऊ माळी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत असणार आहे रविभाऊ माळी यांचं देखील. अनेक मान्यवरांची उपस्थिती आज मात्र आपण बघू शकतो जी मात्र आपल्याला लाभलेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघत आहात CPLचा थरार चोपडा प्रीमियर लीगचा शेवटचा लीग मॅच जो मात्र सुरू आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे ही. उद्यापासून जर बघितलं तर नॉकआउट्स जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला सामना सुरू करायचा आहे. यावेळेसचा बॉल स्वतःला ऍडजस्ट करत असताना इकडे मात्र काय मागच्या दिशेने ढकललंय बॉलला. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे देखील आपण बघू शकतो धावसंख्या जी आहे ती मात्र पळून पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढती आहे. यस
यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने जर बघितलं तर मागच्या दिशेने खेळलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने इथे देखील पुढे जातीये. 35 वरती 4 आहे स्कोर. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. 35 फॉर 4. लास्ट बॉल टू गो. धरती धन विरोधात जर बघितलं तर हरताळकर हॉस्पिटल अशी मॅच आतापर्यंत वेल कंट्रोल आहे. या मॅच मध्ये हरताळकर हॉस्पिटल धावा जास्त बनवून दिलेल्या नाहीयेत, बट धरती धन देखील सांगते आम्हीही कमी नाहीये. एक धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. षटक या एका धावेच्या मदतीने पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 5 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 5 ओव्हर 36 4 गडी बाद. 5 ओव्हर 36 4 गडी बाद. पाच षटकांच्या अखेरीस 36 वर 4 ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. मोठे फटके सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आशा आहे आम्हाला पुणेरी फ्राईज चौकार एखादा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संधी मात्र आम्हाला मिळेल फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला 36 वर आहे. 5 षटकांच्या अखेरीस 36 फॉर 4. धावाचं मात्र जर बघितलं तर 6वं षटक इकडे मात्र जे की प्रगतीपथावरती. उद्या जर बघितलं तर आदरणीय रक्षाताई खडसे यांची देखील आपल्याला उद्याच्या शेवटच्या दिवसात जी आहे ती मात्र उपस्थिती लाभणार आहे. क्रीडा राज्य यावेळेसचा बॉल उडवण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. सागर सरळ मात्र चेंडू पसार. इकडे मात्र येतोय पुणेरी फ्राईज. सुपर चौकार 4. थँक्यू. डॉक्टर रोहन दादा पाटील विद्यमान नगरसेवक नगरपालिका चोपडा आणि त्याचबरोबरीने मिथुन दादा यांचं देखील मात्र इकडे आगमन आहे. त्यांचं देखील त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. तत्पूर्वी जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर इकडे मात्र 4 धावा ज्या की आपल्याला स्कोर कार्डवर त्यांनी पाहायला मिळाल्या. 6व्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन संख्या 40 वर 4. डावाचं 6वं षटक. यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट इथे देखील ड्राईव्ह केला गेलाय. फिल्डर मात्र येत आहे बॉलवरती. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र इकडे कॉल नसणार आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र वेगात जी आहे ती चोरून काढली गेली आहे. रन संख्या जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने इकडे मात्र आपल्याला स्कोर कार्डवर जी की लागताना पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे देखील आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना जे की आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू इकडे मात्र पाहायला मिळाला आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 आले आहेत. 2 बॉल यायचे बाकी.
यावेळेसचा बॉल खोदून काढला इथे देखील एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. एका धावेच्या मदतीने धाव संख्या मात्र इकडे यस पाळधीवरनं गोलूभाऊ पाटील आणि जळगाववरनं जितूभाऊ चौधरी मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आहेत. दरम्यानच्या काळात ते या फटक्याचा आनंद घेत आहे जो मात्र सिद्धार्थने खेळलाय. इसको लगा डाला तो स्कोर कार्ड जिंकायला आला. 6 ओव्हर 49 4 गडी बाद. 6 ओव्हर 49 4 गडी बाद. डीजे षटकार इकडे मात्र येताना पाहायला मिळालाय आणि या षटकाराचे प्रायोजक चांगला एफर्ट बाउंड्री लाईनच्या लगत क्षेत्ररक्षकाने लावला आणि या षटकाराचे प्रायोजक आहेत अग्रवाल असोसिएट्स. दुर्मिळजी अग्रवाल यांचा देखील आम्ही धन्यवाद मानतो. बनवून मारला होता फटका आणि या षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना 6 ओव्हर 49 4 गडी बाद. शेवटचे 12 चेंडू इकडे मात्र जे की अजूनही यायचे बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडीला 65चा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 49 वर 4 स्कोर. निशांत भाऊ नक्की जर बघितलं तर आता कमिटीसाठी एकदम फ्री झालेले आहेत. थोडासा आवाज देखील येतोय त्या एका गाडीच्या कानावरती. 49 वर 4. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ इकडे मात्र हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा. रन संख्या मात्र वाढेल. 50 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर काढावे लागतात धरती धन संघाच्या. पन्नास धावा मात्र या एका धावेच्या मदतीने स्कोर काढावे लागताना यावेळेस काय हो एका हाताने क्या बात है टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. लाजवाब झेल इकडे मात्र पकडला गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक वेळेस असं वाटलं चेंडू जातो की काय सीमारेषा पार. हात मात्र तिकडे टाकलाय आणि चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न. मदत मात्र मागितली गेली तिसऱ्या पंचांची. शहानिशा इकडे मात्र केली जाईल बट एफर्ट जर बघितला तर अप्रतिमच होता. खोलवा टप्प्याचा बॉल त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. रिप्ले मध्ये आपण बघू शकता खासा उंच तिकडे मात्र चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि एका हाताने अडवला गेलाय. आता बघूयात काय निर्णय येतो ते पंचांचा. OUT फलंदाज बाद. चला धक्का लागलाय डीजे. यस थँक्यू डीजे. थँक्यू. चला धक्का मात्र इकडे लागताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल तिकडे एका हाताने मात्र क्षेत्ररक्षकाने पकडला. कोण होतो फिल्डर कोणता भाई सगीर तिकडे मात्र होते ज्यांनी एका हाताने तिकडे झेल पकडलाय. चांगला झेल. यावेळेस साई बॉल त्या क्षेत्रात खेळलाय. आता मात्र खाशे वेगात आले सगीर बॉल वरती. इथे देखील क्या बात है भाई एक हाथ से ही काम है.
जो भी हो एक ही हाथ से रन संख्या मात्र एका हाताने सगीर म्हणता ये मेरे दाए दो नहीं एक ही हाथ का खेल है दाया हो या बाया हो कोई भी हो काम करेंगे तो एक ही हात से करेंगे 51 वर 5 चांगला क्षेत्ररक्षण तिकडे अडवलं चांगला चेंडू तिकडे अडवला क्षेत्ररक्षणात याही वेळेसचा बॉल आता मात्र जागा बनवून सिद्धार्थ चेंडूला दाखवतात आहे दिशा आणि इकडे काय येतोय पुणेरी फ्राईज चौकार 4 टीजे चौकार 4 धावा स्कोर कार्डवर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे चांगल्यारीत्या मात्र मागच्या दिशेने इकडे मात्र फटका खेळून दिला होता धावा स्वरूपी जर बघितलं तर या चौकाराच्या मदतीने 55 धावा स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे टीम धरती धनच्या 55 for 5 यावेळेस हो बॅट काशी वेगात फिरवली होती हर्षवर्धन धन ज्यांना आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय 2 विकेट आतापर्यंत घेतल्या आहे मॅन फ्रॉम धानोराने 2 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत 55 वर सध्याच्या घडला 5 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी आहेत हर्षवर्धनच्या स्पेलचे याही वेळेस काशी वेगात बॅट फिरवली संपर्क मात्र इथे देखील तेवढा काही खास होणार नाही डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र तेवढं पुढे जात आहे 55 वर 5 स्कोर शेवटचा एक चेंडू इकडे मात्र यायचा बाकी आहे हर्षवर्धनच्या स्पेलचा हर्षवर्धन जिसके नाम में है धन रन काफी खर्च कर रहे कम यावेळेस जर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा अवंतरच्या स्वरूपात धाव मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल 14 धावा आतापर्यंत आणि आता ही 15वी धाव जी मात्र स्कोर होताना पाहायला मिळाली आहे हर्षवर्धनच्या स्पेलमध्ये रन संख्या 56 धावा इकडे मात्र आलेल्या आहेत आणि इकडे काय टावर उभं केलंय फक्त आणि हर्षवर्धन गोलंदाजी करताय अगदी टनाटन विकेट मात्र मिळाली आहे थाप मात्र ठोकली आहे मॅन फ्रॉम धानोरा इकडे मात्र विकेट मिळवतात आहे धक्का क्रमांक 6 56च्या स्कोरवर अर्धा डझन खेळाडू तंबूच्या आसरेला ओयूटी आउट बाद सेलिब्रेशन पाहायला मिळालं तिकडे हर्षवर्धन यांचं ज्यारीत्या विकेट घेतल्यानंतर जर बघितलं तर जो जल्लोष त्यांनी साजरा केला 7 ओव्हर 56 दरम्यानच्या काळात जर बघितलं तर वडोदेकर ॲडव्होकेट मनोजी पाटील सर यांचं मात्र आगमन झालंय वडोदेकर त्यांचं मात्र आयोजन समितीकडनं हार्दिक हार्दिक स्वागत 7 ओव्हर 56 6 गडी बाद शेवटचे 6 चेंडू इकडे मात्र यायचे बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज पुष्कर आता फलंदाजही म्हणतील चेंडूला किमया पुष्कर दुसरीकडे गोलंदाज म्हणतील विकेटला पुष्कर आता बघूयात काय करतात आहे पुष्कर चला थोडीशी घाई करा मॅच मात्र लवकर खेळवायची पुष्कर आपल्याला विनंती आहे 56 वर 6 स्कोर फुलाल्यांचा बॉल तगडा हिट केवळ आणि केवळ उंचीच मिळवताना पाहायला मिळाला ताकद काही का जनरेटर नव्हती झाली आणि पुष्कर इकडे मात्र विकेटला पुश करतोय आणि 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय रिप्ले मध्ये आपण बघू शकता पुढे टाकला होता बॉल त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला युवा खेळाडू आपली छाप सोडत असताना मॅन इन ग्रीन यांना मात्र मिळते विकेट हरताळकर हॉस्पिटल फलंदाज बाद यावेळेसचा बॉल नक्की जर बघितलं तर थोडासा उसळता इकडे मात्र टाकला होता नो बॉलचा इशारा इकडे मात्र ऑन फील्ड पंचांच्या माध्यमातून जो की
येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर रनसंख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. अवंतरच्या स्वरूपात नो बॉलची धाव इकडे जोडली आहे. पुढच्या बॉलवर जर बघितलं तर आता फ्री हिट, लायसन्स टू किल. फुलण्याचा बॉल फ्री हिटच्या बॉलला टांगलाय केवळ. इथे देखील एक धाव मिळेल. चेंडूने ट्रॅव्हलच नाही केलं या बॉच मध्ये. तुम्ही जर बघितलं ना बॉल ट्रॅव्हलच करत नाहीये. या आधीचा फटका देखील इतक्या चांगल्यारीत्या मिडल केला गेला होता, तोही ट्रॅव्हल नाही झाला. याही वेळेस जर बघितलं तर खाशी उंची मिळाली, पण हाही चेंडू मात्र केवळ आणि केवळ उंचीचेच नंबर मिळवताना पाहायला मिळालाय. बॉल तेवढा काही खास ट्रॅव्हल करत नाहीये. बॅटमधनं चांगला संपर्क झाल्यानंतर रनसंख्या 58 वर 7 आहे. 4 बॉल यायचे बाकी. फुलरचा बॉल मागच्या दिशेने अक्रॉस द बॅट अलॉंग द कार्पेट. ऑन ड्राईव्हचा फटका ऑन साईडच्या क्षेत्रात. तिकडे मात्र कोण, धनाधन हर्षवर्धन. धाव स्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जातीये. 59 वर 7 आहे स्कोर. 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका इकडे मात्र शोधत असेल धरतीधनचा संघ. एकीकडे धरतीधन आहे, दुसरीकडे हर्षवर्धन आहे. फुलरचा बॉल आता काय, क्षेत्ररक्षक मी आधीच बोललो. एकीकडे धरतीधन तर दुसरीकडे हर्षवर्धन. विकेट मात्र आली आहे. धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 8वा. धन्यवाद 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 मास्टर. चला रन संख्या मात्र 59 वर 8. काय मजा, काय माहोल इकडे मात्र सध्याच्या घडीला बनलेला आहे. मनमुराद आनंद घेतलाय सर्वांनीच. CPL ची स्पर्धा. आणि मला असं वाटतंय वर्ष वर्ष जसे स्पर्धा पुढे जाईल ना वर्षानुवर्ष. आउट, नॉट आउटचा निर्णय. शेवटचा एक बॉल मात्र नक्कीच या डावातील यायचा बाकी. खास छत्रपती संभाजीनगरवरनं या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र विकास पवार, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. यावेळेसचा बॉल याही वेळेस उंचावलाय फटका. फिल्डर ओ हो तिकडे कॉलिंगचा अभाव. झेल मात्र टिपला गेलाय. सगीर आयगेस तिकडे मात्र फिल्डर होते. झेल टिपलाय. फलंदाज बाद. 8 ओव्हरच्या अखेरीस धावा झाल्यात 59. विजयासाठी हरताळकर हॉस्पिटल यांना बनवायचे आहेत 60. चला वेळ वाचवा. बॅटर्स मात्र लवकर दाखल करा.
तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। यहाँ पर आपको हर तरीके के से मोटर मिलेंगे, पानी के लिए मोटर भी मिलेंगे आपको और खेत के लिए भी मिलेंगी। तो दोस्तों अगर आपको भी चाहिए तो सीधा सैफी मशीनरी के ऊपर आइए। हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा। तो दोस्तों अभी मैं सैफी मशीनरी के अंदर जाकर जानता हूँ कि उनके यहाँ कौन कौन सी कंपनी की मोटर अवेलेबल है। तो चलिए मेरे साथ। तो भाई आपका नाम क्या है? मेरा नाम प्रदीप पटेल। तो प्रदीप भाई, हमको आपके पास से मोटर चाहिए, तो आपके यहाँ किस किस कंपनी की मोटर है और कौन कौन सी मोटर है हमारे ऑडियंस को बताइए। हमारे यहाँ खेती के लगने वाले बोर, प्लॉट पे लगने वाले बोर, वो हमारे पास है। अच्छा। और उसमें कंपनी है, सम्राट की है, लक्ष्मी लाड़ा की मोटर है, सब हमारे पास अवेलेबल है। अच्छा, तो बताइए हमको। आइए सर। हमारे यहाँ मोटर का जो रीप के लिए लगाते हैं, वो मोटर ये है हमारे पास। गलकोरी रहती है इसको, ये घरगुती लगती है, लक्ष्मी लाड़ा की कंपनी है, शेरा की भी मोटर है हमारे पास। और वो ये सम्राट की भी है, बोर के लिए लगाते हैं हमारे पास। सम्राट की मोटर है हमारी। अच्छा। ये खेत के लिए लगती है, ये मोटर है। तो दोस्तों हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज्ड डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। मार्कवर डॉक्टर मयूर यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलंय।
स्ट्रायकरांचा मारा देखील तिकडे घेतला गेलाय फलंदाजाच्या माध्यमातून. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होत असताना मॅचला होतीये सुरुवात. 48 बॉल 60चा पाठलाग. रेंज पास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा यावेळेस मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून आलाय. अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना जी की आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डला चालना मिळते. आपण बघत आहात आज चोपडा प्रीमियर लीगचा तिसरा दिवसातील शेवटचा अंतिम सामना. कुटप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती इतका काही चांगला आलेला नाहीये. गेल्या 2 दिवसांचा मात्र इतिहास राहिलाय की शेवटची मॅच जर बघितलं तर अतिशय चुरशीची आणि रोमांचकच राहिली आहे. आज काय होणार आणि काय नाही यावर मात्र सध्याच्या घडल्या मोठ्या प्रमाणावर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आजही प्रेक्षक मात्र आस लावून बसलेत. रोमांचक लढाई पाहायला मिळेल. मॅच मात्र शेवटपर्यंत जाईल. बेस्ट वर्सेस बेस्ट, कट टू कट सामना मात्र इकडे पाहायला मिळेल. हा मात्र प्रत्येकाच्या सध्याच्या घडीचा अशी मात्र प्रत्येकाने सध्याच्या घडल्या या मॅचमधनं आस लावली आहे. आता येणारी वेळच सांगेल काय होईल आणि काय नाही ते. पायावर टाकण्याचा प्रयत्न हलक्यासा जर बघितला तर चेंडू मात्र आपण तिकडे बघतोय. नक्कीच लेग स्टिक सोडत सरळ मात्र किपरकडे गेलाय. आणि व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र इकडे वाढणार आहे. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर जुडणार आहे. 3 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्यात. केवळ आणि केवळ 1 बॉलचा खेळ आतापर्यंत जो की झालेला आहे. यावेळेसचाही बॉल इथे देखील लिव्ह करून दिलाय बॉल. याही वेळेस मात्र ऑनफिल्ड पंच आमच्या दिशेने वळलेत आणि इथे देखील पंचांचा इशारा मात्र येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात इथे देखील धाव जी आहे ती मात्र आपल्याला जुळताना पाहायला मिळणार आहे. रनसंख्या मात्र इकडे वाढेल. स्वामी पाटील लिटिल मास्टर गणपूरकर यांचं मात्र इकडे आगमन आहे आणि त्यांचं देखील मात्र इकडे आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने लेग स्टिकच्या बाहेर इकडे मात्र चेंडू जे आहेत ती मात्र पिच केले जातात आहे आणि पंचांचा इशारा वारंवार आपण बघतोय. इकडे मात्र व्हाईट बॉलचा जो की त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र इथे देखील धाव जी मात्र जुळताना स्कोर कार्डवरती धावसंख्या सध्याच्या घडला जर बघितलं तर 5 वरती आहे. 4 वाईड आतापर्यंत जर बघितलं तर या षटकात आलेले आहेत. यावेळेसचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र चेंडूने गाठली आहे सीमारेषा आणि इकडे पहिली पुणेरी फ्राईज सुपर बाउंड्री आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. रिप्लेमध्ये आपण बघू शकता लोअर फुलटॉस चेंडू मात्र तिकडे हाताळला होता. बॅट आणि बॉलमध्ये चांगलाच संपर्क झाला आणि धावस्वरूपी या चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढली आहे. 9 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेसचा बॉल ओ हो आता काय जा आणि उचलून आणा. डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये सरळ सीमारेषा पार. सगीर यांच्या बॅटमधनं गगनचुंबी आणि उडान लंबी दाखवलाय दम आणि मिळवलाय मॅक्सिमम. षटकार 6. कमालीची बॅटिंग, कमालीची बॅटिंग अगदी जोरात. धावा मात्र इकडे स्कोर कार्डवर जुळताना ज्या की आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेसचा बॉल इकडे मात्र आपण बघू शकतो. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 4 बॉलमध्ये 15 बनल्या. समीकरण आता 44 मध्ये 45चं पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल तगडा हिट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील बॅकअप मात्र तिकडे पाहायला मिळत आहे. पाच बॉलमध्ये 15 आतापर्यंत बनल्यात. 2 चेंडू निर्धाव आलेत. इकडे मात्र शेवटचा बॉल मात्र या षटकातील आता याचा बाकी. लास्ट बॉल टू गो. याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र चेंडूवर येत आहे. धावस्वरूपी मात्र 1 धाव मिळते आहे आणि या एका धावेच्या मदतीने षटक मैदानाच्या आतमध्ये जे की पूर्ण होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण झालंय आणि पहिल्या षटकात तब्बल आल्यात 16. 1 ओव्हर 16 रन बिनगडी बाद. साईड स्क्रीन समोर जेवढे प्रेक्षक आहे साईडला वावो. जेवढे प्रेक्षक तिथे उभे
चला पहिल्या षटकाच्या समाप्तीवर आपण बघतोय 16 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जाकी लागलेल्या आहेत. समीकरण जर बघितलं तर सुरुवातीच्याच काही षटकांमध्ये हरताळकर हॉस्पिटल या संघासाठी आपल्याला बनताना जे की पाहायला मिळालेलं आहे. बट कमबॅक करावं लागेल विकेट घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये. धरती धनला देखील कमबॅक महत्त्वाचा राहणार आहे. 16 धावा स्कोर कार्डवर बिनगडी बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुढचं षटक घेऊन 1 ओव्हर 16. चला थोडीशी घाई करा, वेळ मात्र इकडे वाचवायचा आहे. शशांक यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलंय. पहिल्याच बॉलवर हो 1 टू का 4 पसार. सरळ मात्र चेंडू इकडे अगदी जोरात ट्रॅव्हल करतोय आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर इकडे देखील चौकार मिळतोय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता आमचे कॅमेरामॅन लाईव्ह विजनची टीम फार मेहनत आणि त्यातल्या त्या सुंदर कॅमेरा वर्क. चौकार 4. रिव्हर्स आता या दिशेने सगीर तुटून पडलेत. धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये काढली गेली आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये थोडीशी घाई इकडे मात्र दाखवली आहे सगीर यांनी, कारण की त्यांना माहिती 8 षटकांची मॅच आहे. नक्कीच पॉईंट्स टेबलवर थोडासा उलटफेर इकडे मात्र काहीतरी समीकरण आपल्या पक्षात वळवावं. टार्गेट तेवढं मोठं नाही आहे बट प्रयत्न चांगला करतात आहे सगीर. 7 बॉलमध्ये 16 वरती पोहोचलेत बघता बघता. 40 बॉलमध्ये 39ची गरज. सेकंडला जर बघितलं तर हर्षवर्धन यावेळेसचा बॉल सन्मान मात्र देण्याचा प्रयत्न हर्षवर्धन यांच्या माध्यमातून आणि त्यांनी सांगितलं मला डिफेन्स पण येतो. हलक्या हातांनी तिकडे मात्र सन्मान जो की केला गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये जे की सुरू झालंय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 5 आल्यात. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता या षटकात. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. येऊन जाईल पुणेरी फ्राईज. वेलकम बाउंड्री इकडे मात्र येऊन जाईल. अतिशय सुंदर हँड अँड आय कोऑर्डिनेशन बनवून मारला फटका आणि यस हर्षवर्धन इकडे मात्र आता डील करतात आहेत चौकारांमध्ये. चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. वेलकम बाउंड्री. 4 धावा इकडे मात्र मिळतात आहे. रन संख्या मात्र वाढतीये 25. शेवटचे 2 बॉल इकडे मात्र यायचे बाकी. 38 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 35ची गरज आहे. 38-35. पुढचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. एक गाणं खासं ट्रेंडिंगला आलं होतं जिओ धन धनाधन आणि इकडे हर्षवर्धन सध्याच्या घडीला म्हणतात आहे वेलकम बाउंड्रीज. पुणेरी फ्राईज 2 चौकार बॅक टू बॅक. चांगली बॅटिंग 2 चौकारांच्या मदतीने रणसंख्या 29 वर. शेवटचा बॉल. यावेळेसचा बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न होता. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल इकडे मात्र आलाय. षटक मात्र पूर्ण झालाय आणि षटक समाप्तीच्या इशाऱ्यावर आपण बघू शकतो 29 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागल्या. 2 ओव्हर 29 रन आणि शेवटचे जर बघितलं तर आता इथून पुढे बॉल बाकी आहेत 36 आणि धावा बनवायच्या आहेत 31. थँक्यू डीजे. जुगन मेडिकलचे संचालक आदरणीय संजयजी पाटील सर यांचं इकडे आगमन आणि जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. यस धन्यवाद. 2 ओव्हर 29 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. नक्की जर बघितलं तर स्पर्धा अतिशय जबरदस्तरित्या पार पडतीये. सर्वांचं कौतुक झालं पाहिजे पण विशेष कौतुक झालं पाहिजे भगवान नाना यांचं देखील. अतिशय चांगल्यारीत्या त्यांच्या नेतृत्वाखाली हा थरार आपण बघतोय पार पडलाय आतापर्यंत आणि त्यांचं देखील विशेष कौतुक. गोलंदाज आले आणि आल्या सिट्टी पिट्टी गुल दांडी गुल. विकेटचा पतन. धक्का लागला पहिला. डीजे
धन्यवाद 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 डीजे. नक्कीच मॅच मात्र आता आपण बघतोय सध्याच्या घडीला 29-1 ही मात्र या मॅच मधली मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौशल जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. 29-1 आहे स्कोर. हॉस्पिटल हरताळकर या संघाचा पहिला धक्का इकडे मात्र दिलाय. विकास यांनी मात्र विकेटचा विकास करून दिलाय. 35 बॉलमध्ये अजूनही 31ची गरज. कौशल जे मात्र आलेत आता बॅटिंगसाठी. ओ हो, हे काय कौशल कौशल ढगात लिंबू आणि इकडे काय खूप काही पाहायला मिळालं. आता विचार करा, हा जर चेंडू तिकडे आय गेस कॅच झाला असता तर काय झालं असतं, काय झालं असतं. म्हणजे चोपड्याच्या प्रत्येक क्रिकेटच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ असला असता, प्रत्येक क्रिकेट ग्रुपवर. इतका डेंजर सीन, कारण की 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गेली आहे पंचांच्या वतीने. तसं जर बघितलं तर नो बॉल नाही दिला गेला, 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गेली आहे. एफर्ट क्वालिटी होता बाउंड्री लाईनवर. चोपड्याचे इशांत शर्मा तिकडे होते फिल्डिंग करताना. लाजवाब एफर्ट मात्र त्यांनी तिकडे लगावला. बट हा जर कॅच झाला असता तर काय झालं असतं. बट असो, कॅच तर झाला नाही. मला असं वाटतंय बॅटर आणि बॉलर दोघेही फेमस झाले असते. धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. काय माहोल बनलेला आहे, म्हणजे प्रेक्षक ना किती आशावादी आहे बघा चोपड्याचे. शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबता आणि का चोपडा प्रीमियर लीग हिट नाही होणार त्याचं खरं श्रेय जातं या प्रेक्षकांना. 30-1 स्कोर. यावेळेसचा बॉल स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला चिरत बॉल निघून गेलाय. वेलकम बाउंड्री. पुणेरी फ्राईज क्रॅकिंग 4 चौकार. चौकार इकडे मात्र येताना पाहायला मिळतोय. निशांत भाऊ आता पूर्णपणे जर बघितलं तर एवढे फ्री झालेत की ते म्हणतात सध्याच्या घडला आता कमिटीचा सगळा भार जरी माझ्या खांद्यावर त्याला मी घेऊ शकतो, मी इतका फ्री झालोय सध्याच्या घडल्या या स्पर्धेत. रन संख्या 34-1 आहे. अजूनही 26ची गरज. हर्षवर्धन 6 बॉलमध्ये 13 वरती नॉट आउट. चांगली बॅटिंग केली आहे पॉवरफुल खेळाडूने. यावेळेसचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र जोशी सर यांच्या माध्यमातून येतोय अवांतरच्या स्वरूपात. धाव मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. प्रत्येक गोष्टीचा प्रबंध इकडे केला गेलाय. चांगली अशी बसण्याची व्यवस्था, त्यातल्या त्यात बाउंड्री लाईनच्या लगत सर्व बसलेले प्रेक्षक, त्यातल्या त्यात मोठी LED स्क्रीन, सुंदर असं मंडप, चांगले लाईट्स. हलक्या हाताने यावेळेस मात्र सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. क्रिकेटसाठी ज्या पोषक गोष्टी असतात, ज्या चांगल्या गोष्टी असतात, ज्या गरजेच्या गोष्टी असतात, त्याचा पूर्णपणे प्रबंध इकडे केला गेला. कारण की जय हिंद क्रिकेट क्लब एक जुना जाणता क्रिकेट क्लब आहे. सर्वच खेळाडू आहेत या क्रिकेट क्लबमध्ये. आणि नो डाऊट जेव्हा खेळणारे खेळाडू आयोजक बनतात ना, त्यांना माहिती असतं काय गरजा आहेत त्या, आणि त्यांनी मात्र पुरेपूर पूर्ण करण्याचा इकडे प्रयत्न केला आहे. 35-1 स्कोर. यावेळेसचा बॉल इकडे मात्र काय जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूवर जोपर्यंत येतील एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. टी शर्ट्स त्यांनी मात्र जर बघितलं तर विशेष मन मोहून घेतलंय प्रत्येकाचं. क्वालिटी यूट्यूब लाईव्ह ज्याच्यावर सर्वच प्रेक्षक मोठ्या संख्येने रोज जुडतात आहे, सामन्यांचा आनंद घेतात आहे. चांगले पंच, चांगले मैदान, चांगल्या कंपनीचा बॉल. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅट मात्र खाशी वेगात फिरवली होती. चांगलं षटक विकास यांचं राहिलंय. 7 धावा आल्या विकास यांच्या षटकातनं. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 36 एक गडी बाद. थँक यू डीजे.
यस 36 वर 1 स्कोर. 3 ओव्हर 36 रन 1 गडी बाद. शेवटचे जर बघितलं तर 30 बॉल 24 ची गरज आहे. 30 बॉल 24. घडी ना काटा घर घर फिर आणि घडी मा 11 वाज. चला थोडीशी घाई करा आता. 11 वाज. ओहो क्या बात आहे. चोपडा कर कुठे काय कधी कोणत्या जोडी लावतील याचा मार्ग नाही. 10 वाजून 10 मिनिटं याचा देखील एक वेगळा अर्थ आहे. 36 वर 1 स्कोर. 30 बॉल मध्ये 24 ची गरज. चला थोडीशी घाई करा. धरती धन. गोलंदाजी मार्कवर बळीराम. स्ट्रायकरला जर बघितलं तर हर्ष. थंडीचं वातावरण आज चांगलीच कडाक्याची थंडी पडली आहे. खराब चेंडू आणि त्याला मात्र दिलंय. सही नसिया डिपॉझिट केलाय. षटकार आलाय. अग्रवाल असोसिएट सुपर 6. इकडे मात्र येतोय हर्षवर्धनच्या बॅटमधनं कडक बेधडक षटकार. 6 धावा इकडे मात्र जुळतील. उद्या जर बघितलं तर या स्पर्धेचा शेवटचा दिवस राहणार आहे. डीजे 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 उद्या जर बघितलं तर या स्पर्धेचा शेवटचा दिवस राहणार आहे. नक्कीच प्रेक्षकांना देखील आतुरता राहील उद्याच्या दिवसाची. 4 क्वार्टर फायनल्स, 2 सेमी, 1 मेगा फायनल. उद्या रविवारचा दिवस सकाळपासूनच मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतील. रिवाचा फटका. ओ जिओ धन धनाधन मेरे हर्षवर्धन. अजून एक षटकार. 6 सिक्सर. डीजे थँक्यू डीजे. 6 धावा इकडे मात्र जोडतात आहे. 2 बॉल मध्ये 2 षटकार. अग्रवाल असोसिएट सुपर 6 एअर स्ट्राईक केली आहे. 12 ची गरज. याही वेळेस लागोपाठचा तिसरा. अरे हर्षवर्धन साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लाजवाब बॅटिंग. धानोऱ्याचा सितारा. इकडे मात्र 6 धावा पाहिजे. 6 धावा झाल्यानंतर मनमुराद चालू द्या डायरेक्ट. फक्त 6 रन इकडे येऊ द्या. आमचे डीजे वाले दादा देखील मात्र फार आतुर आहे. तेही म्हणताय सामना मात्र आता समाप्तीच्या दिशेने आलाय. 3 बॉल मध्ये 3 आलेत. याही वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. बघा 6 धावा केवळ आणि केवळ पाहिजे. बट अजूनही प्रेक्षक उठलेले नाही आहेत. क्या बात आहे. सलाम आहे तुम्हाला. शेवटच्या बॉल पर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत इकडे मात्र थांबायचं आहे. हा मात्र प्रत्येकाचा प्रयत्न आहे. 6 धावा केवळ आणि केवळ. आणि याच ओ इकडे काय 4 की 6 पंचांचा इशारा. 6 सामना समाप्त. मॅच मात्र इकडे पूर्ण झाली आहे. डीजे चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र दिला जाईल. सर्व प्रेक्षकांचा धन्यवाद. नक्कीच एवढ्या मोठ्या संख्येने आपण आले. सर्वांना विनंती आपापल्या घरी सुखरूप जा. उद्याचा दिवसही महत्वाचा आहे. या गोष्टीकडे लक्ष असू द्या. गाडी चालवताना हळू चालवा. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्षवर्धन आपण घ्यायला यायचंय. आणि सर्व जय हिंद टीमला विनंती आपण मात्र आता मैदानाच्या आतमध्ये रिपोर्ट करायचं आहे. गाणं इकडे वाजणार आहे. आपण सर्वांनी नाचायचं आहे. त्यासाठी आता उद्या आपली भेट होईल. आज घेतोय आम्ही रजा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. डीजे